महाविकास आघाडीनं बंद पुकारलेला आहे, मात्र कोर्टाने यावर आक्षेप घेतलेला आहे. हा बेकायदेशीर बंद आहे. राजकीय पक्षाने जर बंद पुकारला तर कायदेशीर कारवाई करा अशा सूचना हायकोर्टाने दिलेल्या आहेत. मी आत्ताच त्याचा निर्णय मला सांगण्यात आला. त्याविषयी आम्ही पक्षांतर्गत अजून चर्चा केली नाही, पण पवारसाहेब त्यात स्वतः लक्ष घालतात. ते त्या बाबतीत योग्य ते निर्णय करतील. आता मी इथं आहे, पवारसाहेब पुण्यात आहेत. त्यांची चर्चा काही लोकांशी करून ते निर्णय करतील. कोर्टाच्या सूचनेनंतर देखील महाविकास आघाडीचा बंद उद्या होणार आहे. तेच चर्चा करतील. ते मला माहीत नाही, कारण मला आत्ताच कळली ही माहिती. वेळ आले की आम्ही करेक्ट कार्यक्रम करतो. राजे तर आता तुमच्या सोबत आहेत, नेमका करेक्ट कार्यक्रम करायचा. असं आहे की तुम्हालाही माहिती आहे, त्यामुळं मी त्याच्यावर बोलायची आवश्यकता नाही आहे. नाही, असं आहे की पवार साहेबांनी अनेक वर्ष अनेकांना संधी देऊन काम करण्याची संधी दिली. आज ते बरेचसे लोक साहेबांना सोडून गेली. आता महाराष्ट्रात नवे तरुण चेहरे वेगवेगळ्या ठिकाणी पुढे येत आहेत आणि त्यातला एक सगळ्यात प्रॉमिनंट चेहरा म्हणून समरजित घाटगे साहेबांनी आज निर्णय घ्यायचं ठरवलेलं आहे. कार्यकर्त्यांनी त्यांना सुचवलं की आपण ह्या मार्गाने जावं. त्यामुळे असे अनेक नवे पुढे येऊन निवडून येण्याची क्षमता असणारे अनेक चेहरे आज पुढे राष्ट्रवादीत येत आहेत. याच मतदारसंघामध्ये ईडीच्या कारवाईवरून रान पेटलं होतं. ज्यावेळी तुमच्यासोबत त्यावेळी तुम्ही पाठबळ दिला होता. आत्ताची पुढची रणनीती काय असणार आहे? नाही, आता ते लगेच सगळे रणनीती सांगायची गरज नाही. थोडासा वेळ द्या. महाविकास आघाडीमध्ये मुख्यमंत्री पदाचा चेहरा असावा की नाही याबद्दल चर्चा सुरू असताना शरद पवार साहेबांनी असं म्हटलेलं आहे की राष्ट्रवादी ह्या सगळ्या चर्चेमध्ये नसेल किंवा राष्ट्रवादीकडून कोणी इच्छुक नाही. म्हणजे राष्ट्रवादी शरद पवार पक्षानं या सगळ्या स्पर्धेतनं माघार घेतली असं म्हणायचं का मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्याच्या? पवार साहेबांनी जे सांगितलेलं आहे ते आमच्यासाठी अंतिम असतं. त्यामुळे त्याच्यावर वेगळं भाष्य करणे योग्य नाही. कागलसह कोल्हापूर जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादीचा झेंडा पुन्हा डवलला. हो, नक्की. कोणकोणत्या कागलचं कागलला तर काहीच अडचण नाही येईल, पण आम्ही पूर्वी जे मतदारसंघात निवडणुका लढवतो बहुतेक त्या सर्व ठिकाणी आम्ही निवडणूक लढवणार आहोत. कोल्हापूर जिल्ह्यातल्या किती जागांच्यावरती तुमचा क्लेम ठरला? ती संख्या आता महाविकास आघाडीची चर्चा अंतिम झाल्याशिवाय सांगणं संयुक्तिक नाही. समरजित घाटगेंचा निर्णय तर आज झाला. हर्षवर्धन पाटलांच्या बाबतीत काय नेमकी चर्चा सुरू आहे तसा निर्णय? माझी त्यांच्याबरोबर काही संपर्क नाही आहे आणि संपर्क झाला तरी तुम्हाला ते सांगणं सध्या सोयीचं नाही आहे. पवार साहेबांनी आत्ताच एक ट्विट केले उद्याच्या बंद संदर्भात. उद्याचा बंद हा मागे घेण्याचं आव्हान आहे ते ट्विट करून शरद पवार साहेबांनी. मला माहित नाही, मी पाहिलेलं नाही. लाडक्या बहिणीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लखपती करणार असं नाशिकमध्ये जाहीर केलं. 1,500 ते 3,000 पर्यंत आम्ही रक्कम करू, मात्र आम्हाला साथ. नाही, मला असं वाटतं की अर्थसंकल्पात न विचार करता योजना जाहीर केल्यानंतर त्या योजनेचं प्रचार करणं, त्याला प्रचारक नेमणे, जाहिराती करणे या गोष्टी सरकारला कराव्या लागत आहेत. म्हणजे स्वतःच्याच योजनेबद्दल त्यांना आत्मविश्वास नाही असा अर्थ आहे. आणि आता 1500चे वाढवतो म्हणतायत, म्हणजे आत्मविश्वासाची कमी फारच दिसते. आम्हाला नाही भीती वाटत, कारण महाराष्ट्रातल्या घोषणा करतायत तर ती निवडणुकीची भीती वाटते म्हणून या सगळ्या योजना. निवडणुकीत निवडून येणार नाही असे सगळे संकेत त्यांना प्राप्त आहेत. म्हणून तर तिजोरीचं दार काढून ठेवलंय आता बाजूला. पवार साहेबांनी ट्विट करताना असं म्हटलं लाडकी बहीण हा निवडणूक जुमला वाटते. त्यांच्यासाठी तो निवडणूक जुमला असेल, पण महाराष्ट्रातल्या भगिनींची सुरक्षितता ही आम्हाला प्रायोरिटी आहे. आणि अशा पद्धतीनं जे महिलांच्यासाठी काही पैसे देण्याचं धोरण ते राबवत आहेत, तर याच्यात थोडंसं सक्षमता आणू आणि शाश्वत असं धोरण आम्ही स्वीकारू, ज्यामुळे महिलांना कायम स्वरूपानं मदत होईल. पवार साहेबांनी ट्विट करताना असं म्हटलं की कोर्टाचा आदर राखावा याच्यासाठीचा उद्याचा जो बंद आहे तो मागे घेत आहे. सविस्तर यावं. मला माहीत नाही की त्यांनी काय म्हटलेलं आहे. मला थोडासा चर्चा करावी लागेल, मग मी माहिती घेऊन सांगेन. कोल्हापुरातनं जे घडते ते सगळं राज्यभर पाहायला मिळते. कोल्हापुरातनं तर राज्याच्या रूपात राष्ट्रवादीचा प्रवेश झाला. आगामी काळात ते असे संकेत आणि आहेत का पश्चिम महाराष्ट्रात? 3 सप्टेंबरला आणखी
3 सप्टेंबरला अजून आणखी काही प्रवेश होणार आहेत का? आणि काय रोडा महाविकास आघाडी नाही, आता हळूहळू बऱ्याच ठिकाणी अशा गोष्टी झालेल्या आपल्याला दिसतील. कारण महाराष्ट्रामध्ये सध्याच्या सरकार विरोधी नापसंती फार मोठी आहे आणि ती पदोपदी जाणवते लोकांना. आणि अनेक कार्यकर्ते नेते थोडेसे इकडं तिकडं मधल्या काळात गेले, ते सगळेच आता म्हणतायत की आम्ही पवार साहेबांना साथ देणार. 3 तारखेच्या अधिकृत पक्षप्रवेशाबद्दल काय माहिती आहे? अधिकृत पक्षप्रवेश 3 तारखेला होणार आहे संबंधित. हो, हे मी आता जाहीर केलं ना. पवार साहेबांशी मी बोललो. पवार साहेब स्वतः राजे समरजित घाटगेंचा प्रवेश करण्यासाठी कागलला येणार आहेत. इकडे तिकडे गेलेले तुम्ही येणार आहे म्हणता. अजित पवार गटाची मग यामध्ये असणार आहेत का आमदार? काही संपर्कात आहेत का?